गुड इव्हिनिंग. मी आर्या आपटे. तुम्हाला कॉस्टिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन हे शिकवणार आहे. आपला सब्जेक्टचा कोड आहे कॉम 221 आणि या बेसिकली हे तसे पाहिले तर तीन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. कॉस्टिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन टोटली एकमेकापासून डिफरंट आहेत, पण तुम्हाला एकाच अशा ग्रुपमध्ये दिलेले आहेत. तर आपण आधी म्हणजे जसं आपण बघतोय तसं बुक 1, 2, 3 असे आहेत. तर ऑडिटिंग, कॉस्टिंग आणि इन्कम टॅक्स असं आपण बघणार आहोत. आणि मराठीमध्ये यालाच म्हणतात परिवेक्षण, अंकेक्षण आणि कर आकारणी. तर बेसिकली मी आता तुम्हाला अंकेक्षण म्हणजेच ऑडिटिंग ह्याच्यासाठी आपण स्टार्ट करणार आहोत. तर ऑडिटिंगसाठी तुम्ही पेज नंबर 1 वर बघू शकता की आपण याच्यात बेसिकली काय बघणार आहोत. तर ह्याचे कन्सेप्ट ऑफ ऑडिटिंग, डेफिनेशन ऑफ ऑडिटिंग, स्कोप ऑफ ऑडिटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग, ऑब्जेक्ट ऑफ ऑडिटिंग अँड ॲडव्हान्टेज ऑफ ऑडिटिंग असे हे सगळे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहेत. तर इंट्रोडक्शन बघूया आपण. इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की इन टुडेज वर्ल्ड द बिझनेस हॅज वाईड is horizontal, not only the scope of business and the profession, but also the source of collection. The capital are increased and production on large scale impossible now. The business may of any type, but it is necessary to record the transactions and maintain proper book of account. In it, all transactions related to expenditure and income in the business are recorded. All the records then should be accurate and in the correct manner for which an accountant as appointed. Book of account are maintained on the basis of financial transaction carried out in the business throughout the year. On the basis of all those recording, financial accounting are prepared at the end of the year. Still, it is necessary that a person who is having knowledge of the rules of accountancy should check the vouchers, documents, and it is financial statement. This systematic method of examining the accounting to find out their accuracy is called an auditing person, who is engaged in securing these records and prepare the records on the same is known as auditor. And Indian Companies Act 1956, it is necessary for each and every private and public company to verify the accuracy of the book of account through the auditor. In the act, audit and audit process explain detail with this book. Okay. हेच म्हणजे ह्यालाच मराठीतून असं म्हणतात की जर का हे सगळं काही आपल्याला अपडेट राहण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण अकाउंटंट अपॉइंट करतो आणि अकाउंटंट अपॉइंट केल्यानंतर आपल्याला त्याचं ऑडिट करणं हे फार म्हणजेच अंकेक्षण करणं फार गरजेचं आहे. हेच काम ऑडिटर करतो. ऑडिटर हा दुसरा कोण नसून एक चार्टर्ड अकाउंटंट असतो आणि तो हे सर्व जमा खर्च, वार्षिक देवाणघेवाण हे सगळं काही ॲज पर कंपनीज ऍक्ट हे सर्व
चेक करतो आणि मेंटेन ठेवतो आणि ऑडिटर ते चेक करतो आणि तपासून असल्याचं तो प्रमाणपत्र त्या कंपनीला देतो आणि तेव्हा कुठे त्यांचं सगळं लॉफुल आहे याची खातरजमा होते. हेच आपल्याला आता प्रास्ताविकामध्ये आपण बघितलं. आता सब्जेक्ट डिस्क्रिप्शन आपण आता बघितलं. ऑडिटिंग म्हणजे काय? ऑडिटिंग म्हणजे द वर्ड ऑडिट इज डिस्क्राइब फ्रॉम द लॅटिन वर्ड ऑडिर which means here. In this early stage of civilization, the auditor was undertaken completely in different manner. These different manner. It was customary for those persons who were maintain account and express their opinion about the concern of the account. In the way from the word auditor means one who hear. The word auditor is divided as a word done by the auditor who know to audit. आता त्यांनी हे डिस्क्राईब दिले की हा वर्ड कुठून आला, काय केलं. तर त्याची डेफिनेशन आहे. डेफिनेशन तुम्हाला पेज नंबर 3 वर. Auditing is nothing but the systematic examination of the book of records of a business or other organization in order to ascertain and verify the reports upon the face regarding financial operations and the result of the company of result thereof. अशी ही डेफिनेशन आहे जी थोडीशी तुमच्या बुकमध्ये थोडी पुसट आहे. ह्यालाच मराठीमध्ये अशी पण असं म्हणता येईल की अंकेक्षण म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा अन्य संघटनेतील आर्थिक व्यवहाराची सत्यता आणि त्यांचे परिणाम तपासून पडताळून पाहण्याच्या दृष्टीने व्यवसायात किंवा संघटनेच्या हिशोबांच्या पुस्तकात तसेच मूळ कागदपत्रात परीक्षण करणे याबद्दल अहवाल देणे होय. Auditing is nothing but the systematic examination of the book and record of a business or other organization in order to ascertain, verify, and report upon the fact regarding it, the financial operations and the result thereof. ही मॉन्टिगो मेरी यांची ही डेफिनेशन आहे. ही तुम्ही एवढी डेफिनेशन मात्र पाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला एक्झामिनेशन मध्ये आपल्याला ही स्टार्टिंगला हे लिहिता येणार आहे. आपण जेव्हा एक्झाम देणार आहोत तेव्हा कशा पद्धतीने असणार हे आत्ताच प्रेडिक्ट करता येत नाही. जर ही 2 प्रकारे असू शकते. एक तर ऑफलाईन असू शकते, नाही तर ऑनलाईन असू शकते. आता ऑफलाईन जर झाली तर आपण जसं पारंपरिक पद्धतीने जसं आपण लिहितो तसं एखादा क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय ऑडिटिंग तर आणि व्हॉट आर द स्कोप्स ऑफ ऑडिटिंग असं आलं तुम्हाला तर आपल्याला आधी ही डेफिनेशन लिहावं लागणार, त्याचं एक्सप्लेनेशन थोडंसं द्यावं लागणार आणि मग 1 बाय 1 तुम्हाला स्कोप ऑफ ऑडिटिंग हे लिहावं लागणार. आता ह्याचे स्कोप बघा 11-12 आहेत साधारण, तर ते तुम्हाला लिहावं लागणार. साधारण समजा 16 मार्केला क्वेश्चन असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 8-9 मुद्दे तरी लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्या मुद्दे लिहायचे कसे तर पहिल्यांदा त्याचे 1 बाय 1 मुद्दे लिहून घ्यायचे आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही करणार आहात. तर अशा प्रकारे ऑफलाईन असेल आणि जर का ऑनलाईन एक्झामिनेशन आहे तर ती मस्ट बी WH टाइप क्वेश्चन असणार आणि मल्टिपल चॉईस असणार ते म्हणजे ऑडिटर कोण असतो तर त्याच्या खाली 4 ऑप्शन देणार की ऑडिटर हा अकाउंटंट असेल, ऑडिटर हा CA असेल, ऑडिटर हा ओनर असेल, ऑडिटर हा कस्टमर असेल. तर तुम्हाला याचं राईट आन्सर म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट नॉर्मली ऑडिटर हा अपॉइंट केलेला असतो. तर हे आपल्याला तिथं योग्य मार्क करावं लागेल. दोन्हीही परीक्षा त्याच्या पद्धतीने अवघडच असतात.
तुम्हाला जरी वाटत असलं तरी मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं हे सोपं वाटत असलं तरी पण तुम्हाला डिटेलमध्ये जोपर्यंत तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे आन्सर्स येणार नाही. तर कृपा करून तुम्ही जे बुक आहे ते केअरफुली वाचा, पॉइंट टू पॉइंट वाचा. पूर्वी तरी हे फार महत्वाचं, ते फार महत्वाचं असं होतं, पण आता त्याच्यातले मायन्यूट गोष्टी सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर दोन्ही प्रकारच्या परीक्षांसाठी तुम्ही तयार असावं असं मला वाटतं. तर हे बेसिकली झाली ही बेसिकली ही झाली हे डेफिनेशन. आता त्याची स्कोप आपण बघूया. स्कोप नेचर ऑन स्कोप ऑफ ऑडिटिंग ह्याचे त्यांनी मुद्दे दिलेले आहेत वेगवेगळे. एक तर पहिला मुद्दा आहे ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेस तुमचा खरा आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लॉफुल चालल्या आहेत की नाही ते बघणं म्हणजे ऑडिटरचं काम असणार आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट इज गेटिंग द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ऑफ द बिझनेस. म्हणजे त्याच्या रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन बिझनेसची आहे की नाही ते बघण्यात येतं. बिकॉज ऑफ द ऑडिट इज रेग्युलेट स्टेट staff is keeping such proper accounting records. The information is available at the time of the management or the auditor wherever they required it. Okay. So the म्हणजे ह्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन ती इंटॅक्ट राहते. Errors can be detected and the account and fraud can be avoided. म्हणजे जर का डिफेक्ट असतील तर ते मेंटेन केले जातील आणि फ्रॉड असेल तर ते पकडले जातील. ओमिशन अँड इरेक्शन कॅन बी अवॉइड. म्हणजे काही ओमिट झालं असेल, म्हणजे एखादी एंट्री घ्यायची चुकली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं. पॉसिबिलिटी टू गेट लोन. म्हणजे जर का आपल्या अकाउंटिंग सगळी प्रोसेस ओके असेल, इंटॅक्ट असेल, एकदम लॉफुल असेल तर आपल्याला लोन किंवा फायनान्शियल हेल्प मिळायला त्याचा फायदा होऊ शकतो. टू राईज द कॅपिटल फॉर द बिझनेस. त्याच्यामुळे कॅपिटल राईज होऊ शकतं. इझी टू गेट रिएम्बर्स. म्हणजे आपण काय करतो आहोत त्याचं रिएम्बर्समेंट सुद्धा इझिली होऊ शकतं. रेप्युटेशन म्हणजे तुमचं बिझनेस मधलं पत. म्हणजे तुम्ही वाव हा बिझनेस हे टाटांचं बघा, ही कंपनी चांगली आहे बरं का. कारण काय ह्यांचं ऑडिटमध्ये असं कळलं की ह्यांचं अकाउंट एकदम क्लिअर आहेत आणि वेल मेंटेन आहेत, ह्यांच्या सगळ्या ड्यूज क्लिअर आहेत. सो द रेप्युटेशन इज मस्ट. व्हॅल्यू ऑफ गुडविल वाढतं यामुळे. आणि डिफरंट टाईप ऑफ बिझनेस साठी हे युजफुल असू शकतं. आता ऑब्जेक्ट ऑफ ऑडिटिंग काय, तर प्रिन्सिपल ऑब्जेक्ट म्हणजे मेन ऑब्जेक्ट काय, आणि दुसरे आहे सेकंडरी ऑब्जेक्ट. तर प्रिन्सिपल ऑब्जेक्ट म्हणजे टू इन्क्रीज इफिशियन्सी अँड ॲक्युरेसी ऑफ बुक कीपिंग अँड ॲश्युअर द ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द अॅन्युअल अकाउंट. सेकंडरी व्ह्यू काय, तर डिटेक्शन एरर, डिटेक्शन ऑफ फ्रॉड, control the activities of the employee working accounting department, to safety the government authority to act as a helping hand in future plans. सो ह्या ऑडिटिंग केल्यामुळे काय होऊ शकतं की आपले जे काय फ्युचर प्लॅन आहे ते आपण व्यवस्थित ऑर्गनाइज करू शकतो, कारण आपला जो अकाउंटिंग प्रोसेस आहे ती आपली इंटॅक्ट चालू आहे. पुढे ॲडव्हान्टेज ऑफ अकाउंटिंग. advantage of accounting काय, तर help in maintaining the book of accounting regulation, true and fair view of the state of affairs, to help in the calculation of purchase purchase consideration. These are the advantages. The fourth point is understanding among the parties.
safeguard to interest of the shareholders, safeguard of the interest of the investor. Director can get the authority statement regulatory, prevention on fraud and errors, help in ascertain the tax, helps in raising the funds and getting the loan, easy to get reimbursement. These are the points which are the advantages. As we see, our first unit just clear. uh, I am moved with second unit, error, mistake and fraud in book of account. uh, Before that, I will explain in Marathi also. um, uh, आत्ताच आपण पाहिलं की याची व्याख्या काय आहे, तर ऑडिटिंगचे इम्पॉर्टन्स यांनी दिलेले आहेत वेगवेगळे. तर पहिला इम्पॉर्टंट काय की व्यवसायाची सत्य स्थिती, आर्थिक स्थिती तिथे समजते. आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंकेक्षण महत्वाचे आहे. हिशोबातील चुका लक्षात घेऊन चुकाची अफरातफर पायबंद बसतो. हिशोब पद्धतीतील दोष व उणिवा दूर करता येतात. कर्ज मिळवण्यासाठी ते सोपं होतं. विविध व्यावसायिक संघटनेच्या दृष्टीने सुद्धा अंकेक्षण महत्वाचे आहे. भांडवल उभारणीसाठी मदतीस होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी पण हे सुलभ होते, कारण आपले सगळे रेकॉर्ड्स इंटॅक्ट आहेत. व्यवसाय नावलौकिकात भर पडते आणि व्यवसाय उद्योगातील संपत्तीचे नावलौकिक मूल्याचे इतर काही दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्व ठरते. ह्याचे दोन उद्देश आहेत. ते म्हणजे एक मुख्य उद्देश आणि एक दुय्यम उद्देश. मुख्य उद्देश काय, तर इफिशियन्सी म्हणजे हिशोबातील कार्यक्षमता आणि तंतोतंतपणा आहे की नाही हे बघितलं जातं, आणि वार्षिक लेखांकाची सत्यताची खात्री होते. दुय्यम उद्देश म्हणजे चुका आहेत का, किंवा लफडी कपट कारस्थान काही आहे का हे बघितलं जातं. धोरण निश्चिती होते आणि शासन अधिकाऱ्याचे समाधान मिळते आणि अफरातफर याला आळा घातला जातो. हे ह्यांचे उद्देश आहेत. आता फायदे कोणते कोणते, तर लेखा पुस्तक अद्यावत राहते. व्यवसायातील वास्तव्य आर्थिक स्थिती कळते. व्यवसायाच्या वेळेस खरेदी प्रतिफळ ठरवण्यास मदत होते. भागीदारीमध्ये सामंजस्य, भागीदारांचे हित, संभाव्य गुंतवणुकीचा विश्वास आणि संचालकांच्या अंकेक्षित विवरणाचे नियमितपणा मिळतो. चूक आणि अफरातफरीला आळा बसतो. कर आकारणीच्या सोयीचे होते आणि भांडवल उभारण्याचे किंवा कर्ज मिळवण्यास हे सोपं असते. तर हे झालं आपला पहिला धडा किंवा चॅप्टर. आता मी दुसऱ्या ह्याच्याकडे वळती आहे. दुसरा आहे एरर, मिस्टेक, फ्रॉड अँड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर बेसिकली ह्याचा ऑब्जेक्ट काय आहे, तर एरर म्हणजे काय, मिस्टेक म्हणजे काय, फ्रॉड म्हणजे काय. एरर म्हणजे काय, तर चुका. मिस्टेक, एरर म्हणजे एरर म्हणजे चुका, मिस्टेक म्हणजे अफरातफर आणि फ्रॉड म्हणजे लबाडी. हे असे मराठीत मधून आपण म्हणू शकतो. एरर म्हणजे चुका. चुका म्हणजे कशा असतात, या जाणून बुजून केलेली चूक नसते. म्हणजे कधी कधी काय होतं की अकाउंटंटला कळत नाही की हे आपण जी एंट्री केलेली आहे ती चुकीची केलेली आहे. मग ती आपसुक त्याच्याकडून होऊन जाते आणि नंतर कळतं, अरे आपण ही चुकीची एंट्री केलेली आहे, हे डेबिटच्या ऐवजी क्रेडिट घातलेलं आहे, किंवा 200 रुपयाच्या ऐवजी 20 रुपये टाकलेले आहे. तर हे एरर, हा एरर असू शकतो. ह्याला करेक्ट करू शकतो आपण प्रत्येक वेळेस.
आता मिस्टेक म्हणजे काय, की समजा अकाउंटंटला माहिती आहे, की हे आपण अ, जे जे फिगर्स आहेत किंवा जे काय आलेले आहे एक्सपेन्सेस, त्याने ते सेट केलं, की समजा ₹200 जरी असलेला, तरी त्यांनी तिथे ₹20 मुद्दामून दाखवले आणि दुसऱ्या ह्याला ते ते तिथं पण तीच चुकी केली. म्हणजे दोन्हीकडे सेट केलं त्याने थोडक्यात. तर ही झाली मिस्टेक. आणि फ्रॉड म्हणजे तर डायरेक्ट त्याने पैसे हे केले, त्याच्या अकाउंटला टाकणे किंवा अशा गोष्टी करणे, की ज्याने त्याचा फायदा होईल. तर ह्यांनी एक टाइप ऑफ एररचं हे दिलेलं आहे ट्री डायग्राम. एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल, कॉम्प्युटेटिंग एरर आणि अदर एरर. तर एरर ऑफ ओमिशन म्हणजे काहीतरी विसरल्याचं असतं. तर एरर ऑफ कमिशन म्हणजे रॉंग साइडला पोस्ट केलं किंवा रॉंग अमाउंट पोस्ट केली किंवा रॉंग पोस्टिंग केली, रॉंग कॅल्क्युलेशन केलं, इनकरेक्ट एंट्रीज केल्या किंवा अदर एरर्स असं असं जर असेल तर हे होऊ शकतं. आणि एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे की तुम्ही हे केलेलं आहे, तुमचं प्रिन्सिपली तुम्ही करेक्ट नाहीयेत. म्हणजे समजा अकाउंटंटला वाटतंय की नाही हे ह्याची एंट्री अशीच आहे, पण ती तशी नसून दुसऱ्या पद्धतीने असेल, तर ती एरर ऑफ प्रिन्सिपल मानलं जातं. एरर कॉम्प्युटेशन एरर म्हणजे काहीतरी प्लस मायनस करताना चूक झालेली आहे आणि अदर एरर म्हणजे ह्याच्याशिवाय डुप्लिकेशन होणं किंवा सिमिलर नेम्स असणं, ह्याला म्हणतात एरर ऑफ अदर एरर्स. तर हे झाले एररचा टाइप. आता मेथड ऑफ डिटेक्टिंग एरर्स म्हणजे एक तर तुम्ही त्या अकाउंट व्यवस्थित पाहू शकता, बॅलन्स शीट टॅली करू शकता. हे सगळे त्यांचे डिफरंट हे आहेत. किंवा चेक करू शकता किंवा थर्ड पार्टी कडून चेक करू शकता. व्हाईल पोस्टिंग द ट्रान्झॅक्शन चेक व्हाईल द पोस्टिंग अमाउंट इज करेक्ट ऑर नॉट, हे आपण चेक करू शकतो. किंवा आपल्या रिसिप्ट असतील किंवा पावत्या असतील त्याच्यामधून क्रॉस चेक करू शकतो. हे झाले त्याला कमी करण्याच्या गोष्टी. नंतर येतं ते फ्रॉड. फ्रॉड हे 3 प्रकार: मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स आणि फॉल्सिफिकेशन ऑफ द अकाउंट. आता कॅश म्हणजे काय, एकतर फ्रॉड इन सेल डिपार्टमेंट, फ्रॉड इन परचेस डिपार्टमेंट आणि फ्रॉड इन कॅश डिपार्टमेंट. तर जर तुम्ही कॅशमध्ये अफरातफर केली तर ती कशी करू शकता, तर एक तर परचेस करू शकता, नंतर परचेस, नाहीतर मग कॅशमध्ये अफरातफर करू शकता किंवा सेलमध्ये. तर या पद्धतीत असं काही केलेलं असेल तर त्याला मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश म्हणतात. आणि गुड्स म्हणजे तुम्ही ऍक्च्युली तुम्हाला तुमच्याकडे गुड्स आहेत आणि ते तुम्ही ते कंपनीचे आहेत, पण तरी पण ते स्वतःच्या यूजसाठी जर वापरत असाल तर ते फ्रॉड असंच मानलं जातं. आणि फॉल्सिफिकेशन म्हणजे चुकीची माहिती तिथं भरत असाल तर त्याला म्हणतात फॉल्सिफिकेशन. पुढे त्यांनी त्याचंच डिस्क्रिप्शन लिहिलेले आहेत. हे तुम्हाला पेज नंबर सगळे 15 वर सापडतील हे. तर हे झाला हा पूर्ण चॅप्टर हा एरर, मिस्टेक आणि फ्रॉड. तर कधी-कधी ह्याच्यामध्ये डिफरन्स येतो, की व्हॉट इज मीन बाय फ्रॉड अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ फ्रॉड. तेव्हा तुम्ही तो जो ट्री डायग्राम आहे तो तुम्ही व्यवस्थित काढावा आणि त्याच्या खाली जे दिलेलं आहे ते डिटेल्स, हे बघा हा ट्री डायग्राम काढा, मी जिथं पॉइंट आउट करते आहे इथं. आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित तुम्ही पॉइंट टू पॉइंट त्याचे डिस्क्रिप्शन लिहावं, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षेमध्ये. आणि हे मल्टिपल चॉईस मध्ये सुद्धा
क्वेश्चन येऊ शकतो की एररचे काही पॉइंट लिहिलेले असतील आणि त्याच्यामध्ये एकदम हा पॉइंट जर टाकला तर तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे की मिस ॲप्रोप्रिएशन ऑफ कॅश म्हणजे हा फ्रॉडचा मुद्दा आहे, तो एररचा नाहीये. तर हे असं जे आहे ते तुम्हाला नीट वाचावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिणं जरा अवघड आहे. तर पुढे आपण बघूया मराठी मीडियमचं सांगते मी आता. हेच की व्यापारामध्ये निरनिराळ्या प्रकारे व्यवहार घडतात असतात आणि त्याच्यामध्ये काही चुका होतात. म्हणजे काही ऑडिटमध्ये काही चुका होतात. तर चुका ह्या जाणून-बुजून केल्या तर त्याला फ्रॉड म्हणतात आणि जर का अशा आपसूक झालेल्या चुका आहेत त्यांना एरर असं म्हणतात. तर चुकांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकारच्या चुका दिलेल्या आहेत. तर लोपामुळे होणाऱ्या चुका किंवा गळतीमुळे होणाऱ्या चुका, मुद्दाम कारकुनी चुका किंवा लेखनातील चुका, तात्विक चुका, पूरक चुका म्हणजे भरपाई चुका किंवा इतर चुका, दोनदा होणाऱ्या चुका किंवा नावातून होणाऱ्या घोळामुळे चुका. ह्या सगळ्यांमुळे हे चुकांचं त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे खाली पूर्ण. आणि त्याच्यानंतर त्यांनी चुका शोधून काढण्यासाठी अंकेक्षण म्हणजेच ऑडिटरनी काय करायला पाहिजे? तर त्याने पुस्तक मूळ रेकॉर्ड चेक केले पाहिजे. पावत्या आपण चेक केल्या पाहिजेत. ज्याने की क्रॉस टेस्टिंग होईल आणि तुम्हाला ते खरंच चुका आहेत का ते लक्षात येतील. पुढचा मुद्दा आहे अफरातफर म्हणजेच फ्रॉड. फ्रॉड हे 3 प्रकारे होऊ शकतं. एक तर पैशाची अफरातफर, दुसरं मालकाची अफरातफर आणि हिशोबातील फसवणूक किंवा खोटेपणा. याच्यामध्ये विक्रीतील किंवा खरेदीतील किंवा रोख रकमेतील अशी जर असेल तर ती पैशाची असू शकते आणि मालाची म्हणजे तुम्ही कंपनीचं काहीतरी आहे गुड्स गुड्स म्हणजे वस्तू आणि ती ती वस्तू तुम्ही स्वतःच्या वापरासाठी जर वापरत असाल, तर ती अफरातफरच मानली जाते. आणि दुसरं म्हणजे हिशोबातील फसवणूक म्हणजे काय? जर हिशोबात जे काय आहे ते डबल ह्याने नफा जास्त दाखवून द्यायचा किंवा नफा कमी दाखवायचा. हे जर असेल तर ही हिशोबातील फसवणूक. तर ह्याचंच त्यांनी पुन्हा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन आला तर हे आधी तुम्ही ट्री डायग्राम पूर्ण काढा. त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन वन बाय वन लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळण्यास जास्त फायदा होईल. आता ह्याची काळजी कशी घ्यायची? तर हिशोब लिहिताना चुका होत असतील किंवा मुद्दाम देखील केल्या जातात. ज्या व्यक्ती जबाबदार व विश्वसनीय असतात, तशा व्यक्ती या चुका करतात. म्हणून चूक शोधण्यासाठी अंकेक्षराला जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. या चुका शोधून काढण्यासाठी कामापेक्षा अंकेक्षराच्या चुका होऊ न देण्याची काळजी अधिक घ्यावी. याकरता अंकेक्षण योग्य वेळी योग्य सल्ला कर्मचारी वर्गाला व मालक वर्गाला देणे आवश्यक आहे. तसेच अंकेक्षणाचा सल्ला प्रामाणिकपणे कर्मचारी वर्गाला व मालकाला अंमलात आणला तर पुढे होणाऱ्या चुका किंवा अफरातफरीची कमीत कमी होऊ शकतात. त्यासाठी अंकेक्षण नौकर वर्गाला याच्याकडून चुका झाल्यास या अंकेक्षण उघडकीला आणल्या जातील व त्यासाठी नौकर वर्गास जबाबदार धरले जाईल. याची जाणीव करून द्यावी. संस्थेच्या मालकाला आणि हिशोब करणाऱ्या नौकर वर्गाला ही जबाबदारी जाणीव निर्माण झाली पाहिजे. संभाव्य चुकांची संख्या कमीत कमी होऊ शकते. अंकेक्षणाच्या नैतिक दबावाखाली नौकर वर्गाने चुका करायचे टाळले पाहिजे. वर्षाअखेर आपण केलेल्या कामाची ठेवलेल्या हिशोबांची तपासणी होणार असून त्याविषयी आपल्याला जाब विचारला जाऊ शकतो. या जाणीवेतून ते चुका आणि अफरातफर करण्यापासून परावृत्त झालेल्या चुका आणि लबाड्या यांना पुरेसा आळा बसू शकतो. अर्थात याचा पूर्ण बंदोबस्त करणे अंकेक्षणाच्या शक्तीबाहेर असते, हेही तितकेच खरे आहे. अंकेक्षणाच्या कर्तव्याच्या बाबतीत
प्रिन्स्टन या कंपनीच्या खटल्याचा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशाने म्हटले की अंकेक्षण हा संरक्षण आहे, संहारक नाही. म्हणजे an auditor is a watchdog, not a blood hog. म्हणजेच अंकेक्षणाची नेमणूक मालकाने आर्थिक हित अबाधित आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी केली जाते. त्यामुळे अंकेक्षण हा मालकाच्या संपत्तीचं संरक्षण ठरतो व त्याने मालकाच्या संपत्तीचे संरक्षण करावे. तो मालकाच्या संपत्तीची हानी पोहोचवण्यासाठी नसतो व अंकेक्षण अत्यंत जागरूक राहून सत्य परिस्थिती मालकाच्या लक्षात आणून देणे याचे महत्त्वाचे कर्तव्य ठरते. अंकेक्षणाचे हिशोबाचे पुस्तकं केवळ गणितिकदृष्ट्या बरोबर आहेत किंवा नाही हे बघू नये, तर हिशोबाची पुस्तकं योग्य व अधिकृत असल्याची खात्री करून त्याची हिशोबांची झाल्या याचे पूर्ण समाधान झाल्यानंतर व्यवसायाच्या हिशोबाविषयी स्वतःचे बनलेले प्रामाणिक मत निर्भीडपणे अहवालात प्रदर्शित करावे. सत्य परिस्थिती उजेड आणण्याची महत्त्वाची भूमिका अंकेक्षण बजावली पाहिजे. शेवटी थोडक्यात म्हणायचं तर अंकेक्षण आपली धंदेवाईक कार्य क्षमता, ज्ञान, कौशल्य, बुद्धी, चातुर्य इत्यादी सर्व गोष्टी वापरून जास्तीत जास्त चुका व अफरातफरी शोधून काढण्याचा त्या कमीत कमी होतील याविषयी जागरूकपणे डोळसपणे शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करून प्रामाणिक प्रयत्न करावा. अंकेक्षण होऊनही जर चुका शिल्लक राहिल्या तर सर्व बुद्धी कौशल्याचा वापर अफरातफर शोधून काढण्यात आली नाही हे अंकेक्षण सिद्ध करता आले पाहिजे. थोडक्यातच असं म्हणता येईल की लेखे लिहिताना, लेखे म्हणजेच अकाउंट लिहिताना कर्मचाऱ्यांना कळत काही चुका होत असतात आणि काळजीपूर्वक काम केल्याने ते टाळताही येतात. परंतु लबाडी, कपट, अफरातफर किंवा मालकाला धोका देण्याच्या उद्देशाने मुद्दामून जाणून बाजून केलेले असते. अशी लबाडी किंवा अफरातफरीचे व्यवसाय शोधून काढणे हे अंकेक्षणाचे उद्दिष्ट असते. लबाडीचे व्यवहार नुसते शोधून अंकेक्षणाचे काम संपत नाही. भविष्यात असे अफरातफरीचे व्यवसाय पुन्हा न होण्यासाठी लेखाकर्म यंत्रणेचे किंवा पद्धतीची सुधारणा सुचवण्यासाठी हिशोब तपासणे हा अंकेक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असतो. तर हा झाला आपला सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर झाल्यावर आपल्याला त्यांनी बरेचसे सरावासाठी अध्ययनासाठी वेगवेगळे क्वेश्चन दिलेले आहेत. ते तुम्ही सॉल्व करा आणि काही डिफिकल्टीज असतील तर मला विचारा. पुढचा आपल्याला चॅप्टर आहे तो म्हणजे टाइप ऑफ ऑडिटिंग अँड इट्स क्लासिफिकेशन. टाइप ऑफ ऑडिटिंग म्हणजे ऑडिटचे काय काय वेगवेगळे टाईप होतात आणि त्याचे क्लासिफिकेशन कसं होतं हे सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. ह्या चॅप्टर मध्ये काय काय तर ऑब्जेक्टिव्ह, इंट्रोडक्शन, सब्जेक्ट डिस्क्रिप्शन, टाइप ऑफ ऑडिट, टाइप ऑफ ऑडिटिंग, अकाउंटिंग to the nature of audit work, difference between conditions audit and annual audit, interim audit, difference between continuous audit and interim audit, audit of cash account, balance sheet audit, detailed audit, cost audit, joint audit, property audit, special audit, work and their meanings, answers of the question and summary. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ऑब्जेक्ट काय आहे तर टाइप ऑफ ऑडिट आपल्याला इथे कळणार आहेत आणि त्याचे मेथड्स, नेचर सगळं काही कळणार आहे. इंट्रोडक्शन. In a carry out business, different association and forms. The mainly include proprietary concerns, partnership, private limited company, cooperative society, public limited company, private limited company, etc. As per the nature of the business, the association select the method of bookkeeping.
After the selecting such method of bookkeeping, type of audit is chosen. म्हणजे काय तर थोडक्यात तुम्ही जशी तुमची जशी फर्म आहे, जशी कंपनी आहे, तुम्ही जसं काम करता आहात त्याच्यानुसार तुमच्या ऑडिटिंगचे टाइप्स ठरतात. तर टाइप ऑफ ऑडिटमध्ये ऑडिट ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ बिझनेस असोसिएशन, ऑडिट ॲज पर द नेचर ऑफ बिझनेस असोसिएशन. म्हणजे टाइप, बिझनेसचा टाइप आणि दुसरं म्हणजे नेचर. आता बिझनेसच्या मेथडनुसार असेल तर स्टॅच्युटरी ऑडिट, प्रायव्हेट ऑडिट, गव्हर्नमेंट ऑडिट आणि इंटरनल ऑडिट असे पार्ट होऊ शकतात. आणि ऑडिट ॲज पर द नेचर ऑफ रिक्वायर्ड बिझनेस याच्यामध्ये कम्प्लीट ऑडिट, पार्शियल ऑडिट, ॲन्युअल ऑडिट, कंटिन्युअस ऑडिट, इंटरिम ऑडिट, नंतर कीप इन माइंड स्पेशल ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये कॅश अकाउंट ऑडिट, नंतर बॅलन्स शीट ऑडिट, डिटेल्ड ऑडिट, कॉस्ट ऑडिट, जॉईंट ऑडिट, प्रॉपर्टी ऑडिट आणि स्पेशल ऑडिट. हे असे वेगवेगळे टाईप पडतात. तर आता आपण बघू स्टॅच्युटरी. स्टॅच्युटरी ऑडिट केव्हा असतं? जेव्हा कंपनी फॉर्म होते आणि त्यावेळेस त्याचं म्हणजे पहिल्यांदा जे ऑडिट घेतलं जातं त्याला म्हणतात स्टॅच्युटरी ऑडिट. त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं असतं की तुमची कंपनी काय आहे, कशी आहे, कोण ऑडिटर आहे, कोण सीए आहे, कुठे ती बेसिकली बसलेली आहे, किती शेअर गेले, किती शेअर आले आणि कशी तुमची ऍक्टिव्हिटी सुरू आहे, तुमचा उद्योग काय, हे सगळं काही त्या स्टॅच्युटरी ऑडिटमध्ये कळेल. प्रायव्हेट ऑडिट म्हणजे एखाद्या बेसिकली आपण जे नॉर्मल ऑडिट चालतं इयर टू इयर त्याला प्रायव्हेट ऑडिट म्हणतात. नंतर गव्हर्नमेंट ऑडिट म्हणजे गव्हर्नमेंट अपॉइंट करतं की हे या कंपनीकडे बघा. आता रिसेंटली जेव्हा माल्ल्यानी अफरातफर केली SBI मध्ये तेव्हा त्यांना गव्हर्नमेंट ऑडिट हे फेस करावं लागलं. इंटरनल ऑडिट म्हणजे तुमच्या डे टू डे प्रोसेसमध्ये जेव्हा तुमचा अकाउंटंट काहीतरी ऑडिट करत असतो म्हणजे चेक आउट करत असतो तेव्हा ते इंटरनल ऑडिट म्हणतात. नंतर कम्प्लीट ऑडिट म्हणजे स्टार्ट टू एंड जेवढं काही आहे त्याच्यानुसार तुम्ही जर ऑडिट केलं तर त्याला कम्प्लीट ऑडिट. पार्शियल म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सीझन किंवा पर्टिक्युलर पिरियडचा जर तुम्ही ऑडिट केलं तर त्याला पार्शियल ऑडिट म्हणतात. ॲन्युअल ऑडिट म्हणजे वर्ष जे चालत आलेले आहे प्रत्येक 31 मार्चला तुमचं इयर एंड किंवा 31 डिसेंबरला इयर एंड असं जे काय आहे ते जर ॲन्युअली चालत असेल त्याला ॲन्युअल ऑडिट म्हणतात. कंटिन्युअस ऑडिट म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये तुमचा अकाउंटंट काय रोजच्या रोज जे काय चेक करत असतो किंवा जे काय एंट्रीज बघत असतो त्याला कंटिन्युअस ऑडिट असं म्हणतात. इंटरिम म्हणजे 2 वर्षांच्या एकदम मध्ये सडनली तुम्ही जर का ऑडिट घेत असाल तर त्याला इंटरिम ऑडिट असं म्हणतात. नंतर कॅश ऑडिट, अकाउंट ऑडिट म्हणजे काय तर फक्त कॅशचे ट्रान्झॅक्शन तुम्ही ऑडिट करायचं आणि बघायचं आणि तुम्ही हे करणार तुमच्या त्याच्यानुसार ते ऑडिट करणार त्याला म्हणतात कॅश ऑडिट. बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्स शीटच्या प्रत्येक ऍटम तुम्ही ऑडिट करणार त्याला बॅलन्स शीट ऑडिट म्हणतात. डिटेल्ड ऑडिट म्हणजे एखादा आयटम आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरीचं तुम्ही ऑडिट करायला घेतलं तर मग ती केव्हा आली, मग कशी आहे, मग त्याचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन आहे का, हे सगळं काही तुम्हाला त्या डिटेल ऑडिट मध्ये मिळणार. कॉस्ट ऑडिट म्हणजे तुमचे कॉस्टचे स्टेटमेंट बघणार आणि त्याच्यावरून ऑडिट करणार. जॉईंट ऑडिट म्हणजे 2 किंवा 3 फर्म्स एकत्र येऊन एकाच कंपनीवर जेव्हा ते ऑडिट करतात म्हणजे 2 किंवा 3 सीए एकत्र येतात आणि ते तुमचं सगळे अकाउंटिंग बघतात तेव्हा जॉईंट ऑडिट होतं. आणि प्रॉपर्टी ऑडिट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोप्रायटरी म्हणजे तुमच्या प्रोप्रायटरी बिझनेसचं सगळं ऑडिट ते करू शकतात. आणि स्पेशल ऑडिट म्हणजे एखादा स्पेशल ऑडिट म्हणजे बेसिकली एक
स्पेशल टर्म आहे जी नवीन आहे ती आता फॉर एक्झाम्पल जीएसटी जीएसटी भरलंय की नाही, त्याचे डेट आपण क्लिअर केले आहेत की नाही, हे झालं स्पेशल ऑडिट. म्हणजे एखाद्या स्पेशल टर्मवर ऑडिट जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणतात स्पेशल ऑडिट. तर हे बेसिकली तुमचे ऑडिटचे वेगवेगळे टाईप आहेत. आत्ताच मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण चॅप्टर 4 घेणार आहोत. ऑडिट प्रोग्राम, ऑडिट नोटबुक हे. तर टिल देन गुड बाय. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक यू.